नमस्कार. आरोग्य संपदा या आरोग्यविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शक हो, शासनाद्वारे आयोजित बरेच दिवस आपण साजरे करतो, पाळतो. म्हणजे आरोग्य दिवस, रक्तदान दिवस इत्यादी आपण दरवर्षी पाळत असतो. त्याचप्रमाणे जागतिक तंबाखू विरोधी दिवस देखील आपण पाळतो. आज आपण त्याच अनुषंगाने बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे तंबाखू सोडा आणि आयुष्याशी नातं जोडा. यावर चर्चा करण्यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांना आज आपण इथे आमंत्रित केलं आहे. स्वागत करूया डॉक्टर समीर लोटे सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर. डॉक्टर समीर लोटे सर हे सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ असून गेल्या 10 वर्षांपासून नागपूर येथे कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आज आपल्यासोबत एक आणखी डॉक्टरसुद्धा इथे आहेत. स्वागत करूया डॉक्टर मोसम फिरके सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर मोसम फिरके सर हे मानसोपचार तज्ज्ञ असून सुप्रसिद्ध अशी इथे नागपूरला कार्यरत आहेत. चला तर मग आपण आपल्या चर्चेकडे वळूया. सर, सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायचं आहे की जागतिक तंबाखू विरोधी दिन हा कधी आणि का साजरा केला जातो? जागतिक तंबाखू निषेध किंवा विरोधी दिन हा 31 मेला पाळला जातो. याची सुरुवात नेमकी WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 1987 पासून सुरू केली होती. दरवर्षी जनकल्याणकरिता नाना प्रकारचे थीम्स हे निवडल्या जातात आणि तो दिवस 31 मेला पाळला जातो. आणि सर, हा जो दिवस आहे जागतिक तंबाखू विरोधी दिवस, हा कसा आणि का साजरा केला जातो? या मागे मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश हे जनकल्याण आणि जागृती याच्याकरता आहे. म्हणजे पब्लिक म्हणजे लोकांकरता, जनतेकरता जे तंबाखू किंवा तंबाखूनी होणाऱ्या विकारांबद्दल त्याच्याबद्दल माहिती देण्याकरिता आणि तंबाखूचा निषेध व्हावा या उद्देशाने हे वर्ल्ड नो टोबॅको डे किंवा तंबाखू निषेध दिन पाळला जातो. सर, आपण जसं सांगितलं की 31 मेला दरवर्षी आपण हा दिवस पाळतो, तर हे पण बघितलं गेलं आहे की दरवर्षी याची एक थीम असते. म्हणजे एक काय याचं मूळ उद्देश काय आहे किंवा एक थीम जी दरवर्षी वेगळी असते. तर या वर्षीची थीम काय आहे, त्याबद्दल काय सांगता येईल? या वर्षीची थीम आहे अनमास्किंग द अपील, एक्सपोजिंग द इंडस्ट्री टॅक्टिक्स फॉर स्मोकिंग अँड टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स. म्हणजेच की आजकालच्या जमान्यामध्ये जसे वेगळे इंडस्ट्री टॅक्टिक्स वापरले जातात, फ्लेवर दिला जातात टोबॅकोला किंवा वेगळ्या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट्स केल्या जातात, ज्यांनी किशोर वयाची मुलं, यूथ यांना अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित केलं जातं. त्यांच्याकरता ही या वर्षाची थीम आहे की अनमास्किंग द अपील, म्हणजे उघडकीस आणणे की तंबाखूचे जेही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकरता कसे वेगळ्या प्रकारची जाहिरात केली जाते आणि त्याच्याबद्दल कसं याच्या अवेअरनेस करायला पाहिजे. बरं. आणि सर, आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे तंबाखू सोडा आणि आयुष्याशी नातं जोडा. तर हा आपण जागतिक तंबाखू विरोधी दिवस या अनुषंगाने घेतोय. तर तुम्हाला काय वाटतं की का बरं ही गरज आहे आज समाजामध्ये की याची जनजागृती झाली पाहिजे किंवा या विषयावर बोलण्याची गरज काय आहे आज आपल्याला? ओके. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की का गरज आहे. तर याची गरज याच्याकरता आहे कारण की दिवसेंदिवस तंबाखूचं प्रमाण हे वाढत चाललं आहे. तंबाखू हे फक्त खाण्याचं नसून वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे स्मोकलेस टोबॅको आणि स्मोकिंग रिलेटेड टोबॅको अशा वेगवेगळ्या प्रकारे असतं. तर याचं प्रमाण जर का म्हटलं, जर का इंडियाची पॉप्युलेशन जनता जर का 140 करोड आहे, त्यापैकी 28 ते 30% टोबॅको तंबाखूचं सेवन करतात कुठल्या ना कुठल्या फॉर्मॅटमध्ये. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा गोष्ट म्हणजे 13 ते 15 वर्षाचे जे वयोगटातले मुलं आणि मुली दोघांमध्येही 8 ते 10% प्रमाण आहे या तंबाखूच्या सेवनाबाबत. तर हा आकडा दरवर्षी थोडा वाढत चाललेला आहे आणि ज्याच्यामुळेच हे खूप गरजेचं आहे की या विषयाबद्दल बोलायला पाहिजे. बरं. पुढे मला फिरके सरांना विचारावंसं वाटतं की जसं समीर सरांनी उल्लेख केला की 13 ते 15 वर्षाचे वयोगटातले मुलं यांच्याकडे वळतात किंवा बऱ्याच लोकांमध्ये म्हणजे समाजात अगदी लहान मुलं असेल म्हणजे तरुण पिढी ते म्हाताऱ्यांपर्यंत आपण बघतो की ते तंबाखूचं सेवन करतात. तर काय मानसिकता अशी तुम्हाला लक्षात येते की जेणेकरून ते असे तंबाखूकडे वळत आहेत? आपण जर यंग मुलांबद्दल बोललो तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो पियर प्रेशर. पियर प्रेशर म्हणजे इतर मुलं काय करताय, इतर मुलं कशी नवीन नवीन गोष्टी करून बघताय
आता काय होतं, आपल्याला ती मैत्री असते, त्या मैत्रीचा भाग राहायचं असतं, नाही केलं तर आपण साईडलाईन होऊन जातो किंवा बाहेर पडतो. तर त्या ग्रुपमध्ये राहण्यासाठी असं प्रेशर येतं. दुसरं ॲडोलसंट एज आहे 13 ते 18. तर ही लोकं खूप क्युरियस असतात, त्यांना नवीन नवीन एक्सपिरियन्सेस हवे असतात. सो या क्युरिओसिटीचा म्हणजे ह्या चांगला पण गुण आहे आणि वाईटही गुण आहे. चांगला असा की त्या क्युरिओसिटीमध्ये खूप सारे इन्व्हेन्शन्स होऊ शकतात किंवा खूप नवीन नवीन गोष्टींचा ते शोध लावू शकतात. पण याच क्युरिओसिटीमध्ये हे व्यसन कसं लागतं, मग हे स्मोक केल्यावर कसं वाटतं, मग दुसरं मीडियामध्ये बघाल तर आजकाल पार्टी म्हणजे स्मोक, पार्टी म्हणजे व्यसन असंच दाखवलं जातं. तर हे सगळे कारण आहे ज्याच्यामुळे जे किशोरवयीन मुलं आहे त्यांच्यामध्ये स्मोकिंगचं प्रमाण वाढत चाललं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मानसिक आजार. म्हणजे समजा एखादा व्यक्ती खूप अँशियस असेल, घाबरट असेल, तर जेव्हा आपण स्मोक करतो हा जो निकोटीन असतो आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज करतं, फील गुड फॅक्टर. जसं ते केलं तर एकदम छान वाटतं आणि अँझायटी कमी होते. पण काय होतं, या सगळ्या गोष्टींच्या मेमरीज आपल्या ब्रेनमध्ये निर्माण होता. जेव्हा कधी वाईट परिस्थिती आली, टेन्शन आलं की मग एकच आठवतं, स्मोकिंग. दुसरं डिप्रेशन जेव्हा खूप विचार येतात, अतिविचार, ओव्हर थिंकिंग, उदासीनता जी दिवसेंदिवस चालूच आहे, होपलेस वाटतं, हेल्पलेस वाटतं, त्याच्यामध्ये सुद्धा इट इज अ रिलीफ. म्हणजे घेतल्यावर छान वाटतं, पण ते रिलीफ जे आहे ते टेम्पररी आहे, लॉंग टर्म नाही. आणि त्या रिलीफसोबत खूप सारे आजार येतात. आपण जसं कॅन्सर झाले, बाकी आजार झाले, तर हे सगळे कारणं आहे. पिअर प्रेशर झालं, अँझायटी झालं, क्युरिओसिटी झालं, डिप्रेशन झालं, या सगळ्या कारणांमुळे लोक ते करून बघतात. आणि एकदा ते जे काही केलं तर आपल्या ब्रेनमध्ये मेमरी फॅक्टर असतो, रिवॉर्ड पाथवेमध्ये डोपामिन रिलीज होईल, मेमरी सेव्ह होईल आणि प्रत्येक वेळेस जेव्हा ते दिसेल तेव्हा हेच वाटेल की हे केल्याने छान वाटतं. तसं ते वाढत जातं आणि मग तो जो व्यसन आहे व्यसनाधीनता येते, ॲडिक्शनमध्ये कन्वर्ट होते. सर, आपण जसं एक सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहात, नागपुरात कार्य करत आहात, तर आपला अनुभव काय आहे की कुठल्या विशिष्ट वयोगटातील मुलं याला जास्त बळी पडतात? मागच्या 10 वर्षांमध्ये बघितलं गेलं तर सध्या हे जे व्यसनाधीनता ही वाढत चालली, म्हणजे लहान लहान मुलांमध्ये ते दिसत चालली आहे. तुम्ही खूप साऱ्या स्कूलमधून कंप्लेंट्स येतात की मुलाच्या बॅगमध्ये हे सापडलं, मुलांच्या बॅगमध्ये ते वेप सापडलं, सिगरेट सापडली, बियर सापडली. आजकाल खूप कमी वयातली मुलं याच्यात अटकत चालली आहे. आमच्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा खूपदा अशी मुलं भेटतात ज्यांची वय 13, 14, 15 आहेत आणि ज्यांना व्यसनं आहेत सिगरेटचे ॲज वेल ॲज बाकी पण. तर ही व्यसनाधीनता कमी होत चालली. दुसरं, आता याच्यात काही असं जेंडर गॅप नाही राहिला. म्हणजे असं नाही की फक्त मुलंच करतात, मुलं दोन्हीमध्ये हे प्रमाण वाढत चाललं आहे. सेम ॲडल्टचा जर विचार केला प्रौढ लोकांचा, त्याच्यामध्ये सुद्धा जेंडर गॅप राहिलेला नाही आहे आणि ते वाढत चाललं आहे. बरं सर, मला आपल्याला विचारायचं आहे की तंबाखू सेवन हे कुठल्या प्रकारे केलं जातं? म्हणजे तरुण पिढी असू दे किंवा म्हातारे लोक, वरिष्ठ लोक, तर कुठल्या प्रकारे ते शरीरामध्ये त्याचं सेवन करतात? तंबाखू ह्याचे वेगवेगळ्या प्रकारात मिळतात. मेनली खाण्याचा जो तंबाखू असतो, जो खैनी किंवा खर्रा किंवा जर्दा अशा प्रमाणात येतो. मग स्मोकिंगवाला म्हणजे बिडी, सिगरेट, हुक्का, वेप, ई सिगरेट्स याच्यामध्ये येतो. कधी कधी तंबाखू आणि वेगळ्या प्रकारचे जे दुसरे नार्कोटिक सबस्टन्सेस असतात ते मिक्स करून नशेतनंही घेतला जातो. तर असे तंबाखू म्हणजे फक्त खाण्यातून नव्हे तर स्मोकिंग आणि हुक्का आणि त्या प्रकारे पण सेवन केला जातो. म्हणजे एक खाण्याचं च्युवेबल आणि एक स्मोकिंग अशा दोन्ही प्रकारात त्याचं सेवन केलं जाऊ शकतं. तसं तंबाखू सेवनाने शरीरात काय बदल किंवा असे दुष्परिणाम दिसून येतात? तंबाखू तसं म्हटलं तर म्हणजे डोक्यापासून म्हणजे केसापासून तर नखापर्यंत आणि सगळे आतमधले अवयव कशालाही कधीही डॅमेज करू शकतं. जर का स्मोकिंग किंवा तंबाखू काही घेतल्यावरती सुरुवात होते म्हणजे हार्ट रेट वाढणं, BP वाढणं, नंतर लंग्समध्ये जे स्मोक डायरेक्ट जातो त्याच्यामुळे लंग्स लिटरली म्हणजे जळतात आतमधून. तर ते धुऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि स्मोकिंग रिलेटेड मग ब्रॉन्कायटिस, COPD, अस्थमा, दमा, काळा दमा आणि विशेषतः म्हणजे कॅन्सर. जर का कॅन्सर म्हटलं तर फक्त लंग्सचं नव्हे तर बाकी सगळे कॅन्सर. काही वर्षांआधी सुरुवातीला स्टमक कॅन्सर हा कॉमन होता.
आता गेल्या 40-50 वर्षामध्ये मोस्ट कॉमन कॅन्सर लंग कॅन्सर आहे. इवन फिमेल्समध्ये म्हणजे वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये ब्रेस्ट आणि सर्विक्स कॅन्सरपेक्षाही जास्त प्रमाणात लंग कॅन्सर आढळला जातो. त्याचं कुठे ना कुठे 80% लोकांमध्ये टोबॅको स्मोकिंग हे एक कारण आहे. तर आतमधले सगळे कॅन्सर म्हणजे लंग कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, स्टमक कॅन्सर, किडनी कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, युरिन ब्लॅडर कॅन्सर, सगळे नाना प्रकारचे कॅन्सर्स हे टोबॅको किंवा टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्समुळे होण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळेच याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. आणि सर असे काही विशिष्ट आजार आहेत का की ज्याचं रिझन त्याचं कारण म्हणजे तंबाखूच असतं? मेन जसं आपण म्हटलं कॅन्सर सोडूनही बाकीच्या गोष्टी जसं लंग्सच्या बद्दल म्हटलं आपण की लंग्समध्ये COPD, अस्थमा, हा ब्रॉन्कायटिस हे असे होतात. स्टमक रिलेटेड म्हणजे ॲसिडिटीचं प्रमाण, जे रिफ्लक्स होतं, जे वरती आंबट ढेकर येते किंवा त्याचं प्रमाण, ॲसिडिटी वाढायचं प्रमाण, पोटाचे मोशन नाही होणे किंवा बरोबर आपल्याला पोटाचे वेगवेगळे विकार, ते सगळे रिलेटेड आहे. म्हणजे कॅन्सर सोडून बाकीच्याही गोष्टी हे स्मोकिंग किंवा स्मोकलेस टोबॅको, खाण्याच्या टोबॅकोनी होतात. पायाच्या नसा आकडून जातात, तर नसा चुकून पायाचा गँग्रीन होणे, हाही एक प्रकार स्मोकिंगमुळे किंवा टोबॅकोमुळे होतो. बरं सर, सरांनी जसं फिजिकल चेंजेस किंवा सगळे सांगितले, तर आपल्या मते मानसिक असे काय बदल किंवा त्रास, दुष्परिणाम होतात? सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा कधी आपण स्मोकिंगबद्दल बोलतो किंवा टोबॅकोबद्दल बोलतो, सगळ्यात फर्स्ट इफेक्ट होतो अँझायटी. आता हे उत्तेजक पदार्थ आहे, तुम्ही सेवन केलं तर तुमचं माइंड जे आहे, ब्रेन जे आहे ते ओव्हर ॲक्टिव्ह होतं. आता उत्तेजकता वाढली मग ओव्हर थिंकिंग वाढणार, तुम्हाला मग झोप नाही येणार आणि याच्यामुळे काय होतं, ती रिलीफ जी म्हणजे स्मोक केलं तुम्ही 5 मिनटं बरं वाटतं, पण नंतर वापस रिबाउंड येतं. मग काय होतं, तुम्हाला सतत ती एक अँझायटीची लेवल फील होते. सो या स्मोकिंगमुळे सगळ्यात जास्त कॉमन अँझायटी डिसऑर्डर्स दिसतात. इन्सोमनिया, झोपेचे आजार, जे लोक स्मोक करतात त्यांना रात्री झोप येत नाही. खूप लोकांना डिपेंडन्स झालेलं असतं, फिजिकल डिपेंडन्स. फॉर एक्झाम्पल की स्मोक केल्याशिवाय पोटच साफ होत नाही किंवा स्मोक केल्याशिवाय माझं डोकंच चालत नाही. कितीतरी पेशंट येतात, ते म्हणतात की मी जर हे खाल्लंच नाही तर माझं कामच होत नाही, माझं डोकंच चालत नाही. सो इट हॅज इफेक्ट, म्हणजे त्याचे असर तुमच्या मेंदूवर, कार्यक्षमतेवर ॲज वेल ॲज तुमच्या शरीरावर पण आहे. प्रत्येक अवयव त्याच्यावर डिपेंडंट होऊन जातो. आणि सुरुवातीला तर हे डिपेंडन्स आहे, पण ग्रॅज्युअली जर हे असंच चालू राहिलं तर अँझायटीचे प्रमाण, डिप्रेशनचे प्रमाण, इन्सोमनियाचे प्रमाण हे सगळे वाढत जातात. बरं सर, अँझायटी आणि फिजिकल डिपेंडन्सीचा आपण उल्लेख केला, तर याबद्दल आणखी काय सविस्तर असं सांगता येईल की जेणेकरून आपल्याला उल्लेखनीय असं राहील की हेच कारण आहे की याच्या तंबाखूमुळे ते शरीरात दिसून येत आहे अँझायटीचं एक लक्षण? आता आपण 2 भाग करूया. एक आहे फिजिकल डिपेंडन्स आणि अँझायटी. फिजिकल डिपेंडन्स काय सांगते की जेव्हा शरीर तुम्हाला सांगतं की मला ते हवं आहे, मला आत्ता टोबॅको हवी, आत्ता स्मोक करायचं आहे. सो त्याचे सिम्पटम कसे असतात की आता स्मोकिंगचा इफेक्ट 45 मिनटं राहतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने सिगरेट स्मोक केली किंवा तंबाखू खाल्ली तर 45 मिनटं ते निकोटीन ब्रेनला रिसेप्टरवर राहतो. पण जशी 45 मिनटं झाली की शरीर हायपर व्हायला लागतं, हार्ट रेट वाढायला लागतो, बेचैन व्हायला लागतं, रेस्टलेस व्हायला लागतं, एका ठिकाणी बसून होत नाही आणि मेंदू शटडाऊन होतो. हा झाला फिजिकल विड्रॉल आपण ज्याला म्हणूया. आणि त्याच्यासोबत आहे ना काय होतं की इमोशनल चेंजेस जे आहे, जसं इरिटॅबिलिटी, एखाद्याला ती तंबाखू भेटू देऊ नका किंवा त्याची सिगरेट हरवली किंवा नाही सापडत आहे, एक्स्ट्रीम इरिटॅबिलिटी, म्हणजे त्या इरिटॅबिलिटीमध्ये काहीही करू शकतात असं आपल्याला दिसतं आणि जसं ते भेटलं ते कमी होतं. सो दिस इमोशनल पार्ट जो आहे, इमोशनल डिपेंडन्स, तोही खूप कॉमन आहे ॲज वेल ॲज फिजिकल. आणि त्यांनी जसं ते स्मोक केलं तर ते कमी होतं. सो दॅट इज अ डिपेंडन्स पॅटर्न, दॅट्स हाऊ इट अफेक्ट्स. त्याच्यावर डिपेंडन्सी होऊन जाते तंबाखूवर. तर ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली आहे विश्रांतीची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर समीर लोटे सर आणि डॉक्टर मोसम फिरके सर आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत तंबाखू सोडा आणि आयुष्याशी नातं जोडा या विषयावर.
सर, आपण जसं सांगितलं होतं की तंबाखू सेवनाचे प्रकार म्हणजे च्युएबल आणि स्मोकिंग, असं म्हणजे धूम्रपान, याबद्दल आपण सांगितलं. तर सर्वांना हे माहिती आहे की धूम्रपानामुळे सर्वात जास्त इफेक्ट किंवा प्रभाव होतो तो म्हणजे लंग्सवर, फुफ्फुसांवर. तर काय असे बदल किंवा चेंजेस होतात फुफ्फुसांमध्ये? धूम्रपान केल्याने जे लंग्समध्ये डायरेक्टली जो धूर जातो त्याच्यामध्ये सर्वप्रथम तिथे आतमध्ये इन्फ्लमेशन, म्हणजे लिटरली खरोखर म्हटलं तर ते जळतात आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स रिलीज होतात. त्या केमिकल्स रिलीज झाल्यामुळे आतमध्ये आर्किटेक्चरल डिस्टॉर्शन, म्हणजे जसे घराच्या भिंती असतात, घराचे सगळे बाकीचे आजूबाजूचे त्याचे पायथे असतात, ते डिस्टॉर्ट होणे म्हणजे ते खराब होणे. तर त्याच्यामुळे लंग्सचा जो नॉर्मली इलॅस्टिक आर्किटेक्चर आहे, म्हणजे जे नॉर्मली श्वास असा घेतला जातो, काढला जातो, तर ते सगळं डॅमेज होऊन लंग्स आतमधनं बलूनसारखे फुगून जातात. त्याला आपण एम्फायझेमा म्हणतो. जर का आतमध्ये फुग्यासारखे ते फुगतात तर त्याच्यामुळे जे आतमध्ये नॉर्मली ऑक्सिजन जायला पाहिजे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर निघायला पाहिजे, त्याची क्रिया ही फार खराब होऊन जाते. त्याच्यामुळे आतमध्ये मग कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढतं. मग ते वाढल्यामुळे मग मेंदूवरती चिडचिडापण आणि नंतर बाकीचे त्याचे बाकी सगळे साईड इफेक्ट्स. कारण की पूर्ण सगळ्या अवयवांना बाकीच्यांना ऑक्सिजन मिळणार नाही. ऑक्सिजन नाही मिळालं की आपोआप त्यांचे कार्यक्षमता हळूहळू कमी होते. फक्त लंग्सवर नव्हे तर बाकीच्याही ऑर्गन्सवरती या स्मोकिंगमुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इफेक्ट होतात. बरं. आणि सर, जशी आजची लाईफस्टाईल आहे आणि तंबाखू सेवनाचं सरांनी सांगितलं की स्मोकिंगमुळे लंग्सवर एवढं इफेक्ट होतं की कार्यक्षमता कमी होते त्याची. तर आजची जी लाईफस्टाईल आहे आणि तंबाखू सेवन याच्याबद्दल काय सांगता येईल? शाळेपासून म्हणा किंवा ऑफिसेसमध्ये म्हणा, पहिले जेवढं त्याचं प्रमाण कमी होत दिसायचं, म्हणजे काही लोक राहायचे जे स्मोक करायचे आणि ते ग्रुपमधून बाहेर राहायचे. पण आता असं झालं आहे की काही लोक असतात जे स्मोक करत नाही आणि ते ग्रुपच्या बाहेर असतात. खूपदा पेशंटला म्हणताना ते म्हणतात की आमचं कामच हे आहे, आम्हाला लोकांशी बोलावं लागतं आणि आम्ही जर हे नाही केलं, स्मोक नाही केलं, तर मग आम्ही ग्रुपच्या बाहेर पडून जातो. आता हे प्रॉफिट लॉस सारखं झालं. पण याच्यामध्ये ना हे समजत नाही आहे लोकांना की हे ठीक आहे, मी हे केलं, पण त्याच्यामुळे नुकसान किती आहे. सगळ्यात महत्त्वाचं नॉर्मलायझेशन सारखं खूप झालं आहे. तुम्ही आजकाल कोणची चित्रपट बघा किंवा कोणची सिरियल्स बघा, आता वेब सिरीज वगैरे येतात, तर त्याच्यात स्मोकिंगचं प्रमाण इतकं जास्त दाखवतात की मग बाकी लोकांनाही असंच वाटतं की हे नॉर्मल आहे. इतके आपले आयडियल हिरोज जर करू शकता, ज्यांना आपण हिरो म्हणतो, ते जर करू शकता तर आपण का नाही. दुसरं, स्मोकिंगचं प्रमाण जे आपल्याला समाजामध्ये दिसतं, आपले वरिष्ठ लोक जे असतात, आई बाबा काका जे कोणी असतात, त्यांच्यातही प्रमाण वाढले. आता ते पहिले असं राहायचं की बाहेर जाऊन कुठं करणार, आता तिथे सगळ्यांसमोर केलं, मग त्याचंही नॉर्मलायझेशन होत जातं मुलांना. मग मुलांना वाटतं की हे बरोबरच आहे, ते जर करू शकतात तर मी का नाही करू शकत. आणि काय झालं, लाईफस्टाईलमध्ये सगळे खूप बिझी झाले. आई वडील जॉब्स आहे, मुलं शाळेमध्ये खूप बिझी झाले, तर कम्युनिकेशन नाही राहिलं आहे. म्हणजे पहिले जो स्ट्रेस बस्टर राहायचा, मला स्ट्रेस आला, मी घरी गेलो, बायकोशी बोललो, आईशी बोललो, मुलांशी खेळलो, बरं वाटायचं. पण आता स्ट्रेसला काढायचं कसं, तर मग स्मोक एक सोपा मार्ग दिसतो. सिगरेट 5 मिनटं झाले, रिलीफ. तर हा सगळा लाईफस्टाईल बदल घडत चालला आहे. आपले कुटुंब जॉईंट फॅमिलीपासून न्यूक्लिअर होत चालले, न्यूक्लिअरमध्ये सुद्धा कम्युनिकेशन बंद होत चालले, हातात मोबाईल यायला लागले, त्याच्यामुळे बोलणं कमी झालं आहे. सो हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस जे अनफॉर्च्युनेट आहे आपल्या समाजामध्ये, ज्याच्यामुळे खूप सारे मानसिक आजार तर वाढतातच आहे आणि व्यसनं पण वाढत चालली आहे. खूपदा जेव्हा पेशंट्स येतात तर समजतं की लहान मूल आहे 14-18 वर्षांचं, स्मोक करतोय आणि आईवडिलांना खबरच नाही आहे. त्यांना सांगावं लागतं की तुम्ही त्याच्या रूममध्ये जाऊन बघा, त्याच्या रूममध्ये काय ठेवलं आहे काय नाही, प्रायव्हसी, मुलांच्या सेपरेट रूमा, हे सगळी जी लाईफ आपण अनुभवतो आहे, जिथे ह्युमन टू ह्युमन कनेक्शन कमी होत चाललं आहे, या सगळ्यांमुळे ते जे स्मोकिंग आहे किंवा टोबॅकोचं कन्झम्पशन आहे हे फार वाढत चाललेलं आहे. आणि सर, आज समाजामध्ये सगळ्यात चर्चेचा एक मानसिक त्रास म्हणजे डिप्रेशन. तर डिप्रेशन, आजची लाईफस्टाईल आणि तंबाखू याचा कसा मेळ होतो किंवा काय संबंध येतो? फिगर्स जर बघितले तर 30% लोक डिप्रेशनमध्ये आहे. कॉर्पोरेट वर्ल्ड मोर दॅन 30%, म्हणजे 40 ते 50% डिप्रेशनमध्ये आहेत. स्कूल्सचा जो रिपोर्ट आहे
7 to 8% मुलं डिप्रेशन अँझायटीमध्ये आहे क्लिनिकल. आणि काय होतं, खूप मोठा टॅबू आहे. मी जर म्हटलं की मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा मला सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, तर एक टॅबू असतं, तू काही वेळा आहेस का, तुला काय गरज आहे जायची. माझ्या मुलाला कसं डिप्रेशन होऊ शकतं, माझं तर आमच्या घरी सगळंच चांगलं आहे, आमच्या घरी काहीच कमी नाही, त्याला कसं डिप्रेशन होऊ शकतं. तर काय होतं की त्या डिप्रेशनला दाबण्यात येतं, समाजापासून लपवण्यात येतं. मला सांगायचं नाही हे मला सांगण्यात येतं, कोणाला सांगू नकोस डिप्रेस्ड आहे, डॉक्टरकडे जाऊ नकोस. मग त्रास तो होतोय ना, मग त्याचा मार्ग काय, तर मग हे व्यसनं दिसतात. कारण काय की ते व्यसनांमध्ये ना टेम्पररी रिलीफ भेटतं, डोपामिन भेटतं. डोपामिन आपल्या ब्रेनमध्ये फील गुड फॅक्टर आहे. हेच डोपामिन आपली जेव्हा अचिव्हमेंट होते, परीक्षेत चांगले मार्क येतात, तेव्हा सुद्धा डोपामिन भेटते. आता जसा हा कार्यक्रम झाला, याच्यातून मला डोपामिन भेटेल, काही पण सकारात्मक, पण शॉर्टकट, म्हणजे शॉर्टकट डोपामिन इझी झाल्यामुळे मग ते व्यसनं वाढत चालली. तर हे सगळे फॅक्टर्स आहे जे लाईफस्टाईल चेंजेस आपण जे म्हणतो, मेनली डोपामिन, शॉर्टकट डोपामिन, अर्ली डोपामिन, फास्ट डोपामिन, इम्पल्सिव्ह झालेत लोक, म्हणजे आत्ता हवं, एक महिन्यात नाही आत्ता पाहिजे, त्यासाठी लोक भांडायलाही तयार होतात. आपण किती ते पब्लिक प्लेसेसमध्ये बघतो, रोडवर बघतो, रोड रेज, हे सगळं इरिटेशन, डिप्रेशन वाढत चालल्यामुळे मग त्यांना ते इझी वे इज ॲडिक्शन. एका आजाराबरोबर एक अजून ॲडिशनल. बरं. आणि सर, जसं थिएटर्समध्ये एक स्लोगन येतं सुरुवातीला, हे इट इज कंपल्शन की प्रत्येक मूव्हीच्या आधी च्युइंग टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ हे सांगितलं जातं, दाखवलं जातं, आणि ॲड पण असते की स्मोकिंगमुळे लंग्सवर काय होते, एक बदल होतो आहे किंवा ओरल कॅन्सर होतो आहे. तर सगळ्यात जास्त इफेक्ट ते लोक भर देतात की याच्यामुळे कॅन्सर होतं. तर च्युइंग टोबॅको किंवा तंबाखू सेवनामुळे कुठल्या प्रकारचे आणि वेगवेगळे कुठले कॅन्सर होऊ शकतात? जे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ज आहेत, गव्हर्नमेंटनी खूप सारे इनिशिएटिव्ज घेतले. 2003मध्ये कॉप्टा ॲक्ट आला, 2022मध्ये असं आलं की पब्लिक स्पेसमध्ये स्मोकिंग किंवा काही करायचं नाही आहे, कन्झम्शन. हे सगळे लॉज आहेत आणि गव्हर्नमेंट खूप प्रयत्नही करतं की गव्हर्नमेंट सिगरेटच्या पॅकेट्सवरती किंवा कशावरती म्हणजे कॅन्सरचा फोटो पाहिजे, त्याची एक स्पेसिफिक डिमार्केशन आहेत की एवढं पाहिजे, इतकं पाहिजे. हे करूनसुद्धा लोकांमध्ये अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने याचं प्रमाण वाढत चाललं आहे. आता हे जे कॅन्सर आहेत मेनली आपण रिजन टू रिजन डिफर होतो. सर्वात जास्त जे भारतामध्ये स्मोकिंगचं प्रमाण आहे ते मिझोराममध्ये सर्वात जास्त आहे आणि सर्वात कमी जे ते गोव्याकडे आहे. जो बेल्ट हा आपला येतो महाराष्ट्राचा, विदर्भचा आणि असोसिएटेड छत्तीसगड, MP आणि तिथे मेनली च्युविंग टोबॅको म्हणजे खाण्याचा टोबॅको जास्त आहे. तो जास्त असल्यामुळे तिथे ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचे होणारे कॅन्सर, जिभेचा कॅन्सर, पॅलेट, तर ओरल कॅन्सर हे आपल्या भागामध्ये जास्त कॉमन आहे. आणि आपण चित्रपटात किंवा दुसरीकडेही बघतो की ते झाल्यानंतर म्हणजे फेशियल डिस्फिगरमेंट म्हणजे चेहरा कुरूप होऊन जाणे, पूर्ण ते मास्क काढावं लागतं. तर हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे जी सगळ्यांना माहिती आहे. पण जसं सांगितलं गेलं आहे की डोपामिन किकमुळे जसं आपल्याला पटकन त्याच्यामध्ये छान फील गुड फॅक्टर येतो, त्याच्यामुळे हे सोडणं मुश्किल होतं, कठीण होतं. आणि असे बरेच आणखी कॅन्सर किंवा बदल आपल्या शरीरात घडत असतात. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर समीर लोटे आणि डॉक्टर मोसम फिरके आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत तंबाखू सोडा आणि आयुष्याशी नातं जोडा या विषयावर. सर, आपण सांगितलं होतं की तंबाखू सेवनाने शरीरावर वेगवेगळे प्रभाव, दुष्परिणाम होतात, म्हणजे केसांपासनं पायाच्या नखापर्यंत. तर आपण उल्लेख केला होता की ब्रेनवर, मेंदूवर पण याचा परिणाम होतो. तर मेंदूशी रिलेटेड जे आजार आहेत, स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅक असेल, तर याचा आणि तंबाखूचा कसा काय संबंध येतो? तर तंबाखूमुळे हार्ट अटॅक, नंतर कोरोनरी जे म्हणजे ब्लड सप्लाय जे हार्टला होतं ते ब्लॉक होण्याची संभावना, म्हणजे मेनली जे आपल्या नसा असतात, जे ब्लड वेसल्स असतात, रक्तवाहिन्या असतात, त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस होण्याची संभावना वाढते. ती संभावना वाढल्यामुळे जिथेही ब्लॉक होतो ते ब्लॉक जर का हार्टमध्ये झालं तर हार्ट अटॅक, जर का मेंदूला पुरवठा होणारी वाहिनी जर का बंद झाली तर त्याच्यामुळे
ब्रेनला अटॅक म्हणजेच स्ट्रोक किंवा पॅरालिसिस हे याचं प्रमाण वाढतं. जर का आकडे आपण म्हणू तर जे लोक स्मोकिंग करतात त्यांना लाईफ टाईम रिस्क म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये रिस्क 25 ते 30% नॉन स्मोकरच्या किंवा तंबाखू जे नाही घेत त्यांच्यापेक्षा जास्त आहे. जर का कोणी स्मोकिंग किंवा तंबाखू हे जर का कंटिन्यू घेत राहिलं तर हे रिस्क ॲक्सेंच्युएट होते, म्हणजे स्टॅगरिंग मॅनरमध्ये, म्हणजे जशी पायरी चढत जाते तशी ती वाढत जाते. तर त्याच्यामुळे जो इफेक्ट आहे तो ग्राफ जो आहे तो असा नाही वाढता, तो एकदम असा वाढतो. तर जर का दिवस आणि वर्ष जसे वाढत जातात कन्झम्पशनचे तसेच होण्याचे विकार आणि आजार याची संभावना वाढत जाते. बरं. आणि सर स्ट्रोकबद्दल काय सांगता येईल आणखी? ब्रेन स्ट्रोक किंवा पॅरालिसिस याच्याशी काय संबंध येतो तंबाखू सेवनाचा? पॅरालिसिस आणि ब्रेन याच्या संबंधित असं आहे की जसं आपण म्हटलं की रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे, मेंदूला पुरवठा कमी झाल्यामुळे तिथला मेंदू काम नाही करत आणि त्या मेंदू काम न केल्यामुळे जे मेंदू पार्ट्स ज्याला जे सप्लाय करतं, जसं आपलं राईट आणि लेफ्ट ब्रेन आहे तर राईट ब्रेन लेफ्ट साईडला कंट्रोल करतं आणि लेफ्ट ब्रेन राईट साईडला कंट्रोल करतं. तर ज्या साईडला डॅमेज आहे त्याच्या अपोजिट साईडचा शरीर, अर्ध शरीर काम नाही करणार. तर कुठल्या लेवलवरती हा तंबाखू अटॅक करतो त्या हिशोबाने वेगळ्या प्रकारचे पॅरालिसिस, कोणाला नुसतं पायाचा पॅरालिसिस, कोणाला अर्ध्या बॉडीचा पॅरालिसिस, कोणाला फक्त हाताचा पॅरालिसिस, तशा वेगळ्या प्रकारचे पॅरालिसिस होण्याची संभावना वाढते. बरं. सर आपण जसं सांगितलं म्हणजे बरेच आजारांचा उल्लेख झाला आतापर्यंत, जसं आताच नुकतंच हार्ट अटॅक, स्ट्रोक आहे, कॅन्सर पण सांगितलं आपण. तर हे सगळे आजार जसं तंबाखू सेवन केल्याने होत आहे, पण जर एखाद्या व्यक्तीने, एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीने तंबाखूचं सेवन हे प्रमाण कमी केलं किंवा हळूहळू त्यांनी कमी करत आणलं आणि बंद केलं तर याच्याने काय परिणाम होतात त्या आजारांवर? म्हणजे ते बरे होऊ शकतात का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये असं आहे की तंबाखू जर का सोडलं तर त्याचे काय फायदे आहेत आणि काय रिव्हर्सल चेंजेस होतील का, म्हणजे परत ऑर्गन चांगले होतील का? तर जे फ्लेचनर कर्व आम्ही असं म्हणतो त्याला, फ्लेचनर कर्व म्हणजे असं म्हणतात की जशी आपली लंगची जर का एक्झाम्पल घेतलं आपण, लंगची मॅच्युरिटी युजली 18 ते 21 वर्षापर्यंत येते, म्हणजे लंगची मॅक्झिमम ताकद 18-21 वर्षापर्यंत येते आणि त्यानंतर दरवर्षी आपल्या लंगचं 70 to 80 ml लंग दरवर्षी कमी होत जातं. तर जसं जसं वय वाढतं तसं तसं नॉर्मली सगळ्या अवयवांची ताकद कमी होत जाते. डोळ्याची दृष्टी थोडी कमी होते, कानाची ताकद कमी होते, तसं लंग्सची पण ताकद कमी होत जाते. पण जे लोक स्मोकिंग करतात, स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये याचा रेट ऑफ डिक्लाइन हा दुप्पट असतो. म्हणजे जर का 70-80 ml जर का लंग दरवर्षी कमी होतात तर स्मोकिंगवाल्यांमध्ये 150 ते 200 ml दरवर्षी कमी होतात. तर लंगची जर का कॅपॅसिटी 3 लिटर हवा फूक मारायची तर ती पटपट कमी होते. जरी वय जर की 40-50 वर्ष असेल आणि 30 वर्षापासून कोणी धूम्रपान करत आहे त्याच्या लंग्सची एज राहते 100, 110, 120. आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे की जर का क्विट केलं तर काय हे रिव्हर्सल होतात आणि नॉर्मलाइज होतात? तर जे रेट ऑफ डिक्लाइन आहे ते कमी होतं. पण जर का आपण कम्पेअर केलं ॲज कम्पेअर टू नॉन स्मोकर, म्हणजे जे लोक स्मोकिंग नाही करत त्यांच्यासोबत जर का कम्पेअर केलं तर त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण कधीच नाही राहणार. जर का रेट ऑफ डिक्लाइन असा आहे स्मोकर्सचा तर तो थोडा स्लो होतो आणि हळूहळू कमी होतो, पण तो नॉर्मल याच्यापर्यंत नाही होईल. म्हणून आपण म्हणतो की द बेस्ट टाईम टू क्विट इज बिफोर स्टार्टिंग. म्हणजे आपण कधीच सिगरेट किंवा धूम्रपान किंवा टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट सेवन नाही केलं हेच जीवनाकरता चांगलं आहे आणि तोच सांगायचा उद्देश आहे. म्हणजे व्यसन लागून नंतर ते क्विट करण्यापेक्षा, सोडण्यापेक्षा आधीच आपण त्याच्या बळी जाऊ नये. पुढे मला फिरके सरांना विचारावंसं वाटतं की सर, डी ॲडिक्शन किंवा व्यसनमुक्ती हे तंबाखूच्या बाबतीत शक्य आहे का आणि कशा प्रकारे आपण करू शकतो ते? हो, हे पूर्णपणे शक्य आहे. आपल्याला जर व्यसन आहे तंबाखूचं तर ते सोडणं 100% शक्य आहे. आता याच्यात काय असतं, मल्टिपल फॅक्टर्स असतात. लोकांना सगळ्यात मोठी जाग तेव्हा येते जेव्हा खूप मोठं नुकसान झालेलं असतं, ऑलरेडी लंग डॅमेज झाले किंवा आता मला 4 पावलं चालताही येत नाही, 4 पायऱ्याही चढता येते, तेव्हा ती जाग येते. जर समजा की माझ्या खूपदा असं होतं की ओळखीमध्ये किंवा मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये कोणाला तंबाखूमुळे काही डेथ झाली तर मग लोक जागृत होतात, चला आता हे सोडून देतो. खूपदा मुलांमुळेही सोडतात, म्हणजे घरचे फोर्स करतात, आई फोर्स करते, कधी मुलं म्हणतात की नाही बाबा हे असं बरोबर नाही,
किंवा घरी भांडणं व्हायला लागतात, इतके भांडणं होतात की नवरा बायको सेपरेशनवर येऊन जातात. त्या कारणांमुळे जागृत होतात, पण त्यांच्यामध्ये ही इच्छा लवकर जागृत करू शकलो तर इट इज मच बेटर. आता व्यसनमुक्ती म्हणजे काय, तर पहिली असेसमेंट की त्यांची विलिंगनेस किती आहे, त्यांना सोडण्याची इच्छा किती आहे. आता इच्छा बिलकुलच कमी असेल तर मग आपल्याला काय असतं की त्यांना मोटिवेशन फॅक्टर इन्कल्केट करण्याची गरज असते. ते कसं, तर तुम्ही स्मोक करताय, मग त्याचे नुकसान आतापर्यंत काय काय झालेत, किंवा त्याच्यामुळे तुमचं फायनान्शियल लॉसेस किती झाले, त्याच्यामुळे मध्ये तुमचं फॅमिलीमध्ये किती डिस्टर्बन्सेस झाले, सोसायटीमध्ये तुम्हाला किती प्रॉब्लेम येत आहे, कामावर किती प्रॉब्लेम येत आहे. हे सगळे फॅक्टर्स खूप इम्पॉर्टंट आहे डी ॲडिक्शनमध्ये. सेकंड, काउन्सिलिंग आपण म्हणतो, समुपदेशन म्हणतो. तर कोणतेही व्यसन असो, दारू असो किंवा सिगरेट असो, औषधं 50% पण 50% हे काउन्सिलिंग असतं, समुपदेशन. खूपदा काय होतं की एखाद्या व्यक्तीला ना खूप स्ट्रेस असतो आणि तो व्यक्ती अबोल असतो, जास्त बोलत नाही, इंट्रोवर्ट ज्यांना म्हणतो. तर अशा लोकांना जर समजा कुठे ते एक्सप्रेस करता आलं. आता घरी नवरा बायकोचेच प्रॉब्लेम आहे, आता ते कोणाला सांगणार, बाहेर सांगता येत नाही, बायकोला सांगता येत नाही, म्हणून ते स्ट्रेस पचवण्यासाठी ते स्मोकिंगचा आधार घेतात. तर समजा समुपदेशनामध्ये हे फॅक्टर्स आपण टार्गेट करू शकलो तर त्यांनी खूप जास्त मदत होते. दुसरं, जर समजा एखादा व्यक्ती ऑलरेडी डिप्रेशनमध्ये असेल किंवा अँझायटी डिसऑर्डरमध्ये असेल, त्यांना जर आपण त्या प्रकारे ट्रीटमेंट दिली तरीसुद्धा खूप फायदा होतो. डिप्रेशन, अँझायटी आपण म्हणायला खूप कॉमनली वर्ड वापरतो, पण या आजारांमध्ये टेक्निकली ब्रेनमधलं सेरोटोनिन कमी झालेलं असतं आणि जेव्हा आपण त्यांना औषध उपचार करतो ते सेरोटोनिनची लेवल वाढते, तर असं जाणवतं की त्या सिगरेटकडे, तंबाखूकडे जी ओढ आहे ती आपोआप कमी होते. व्यसनमुक्ती इज नॉट ॲट ऑल इम्पॉसिबल. आणि आता तर असे काही औषधही आहे की जे निकोटिनला ब्लॉक करतात. म्हणजे आता आपण औषध घेतलं आहे आणि त्याच्यावर स्मोक केला तर जो प्लेजर येतो तोही बंद होतो. म्हणजे डी ॲडिक्शन हे अगदी पॉसिबल आहे आणि व्यसनमुक्ती हे आपण तंबाखूच्या बाबतीत करू शकतो. 100% याबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेऊया, त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर समीर लोटे आणि डॉक्टर मोसम फिरके आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत तंबाखू सोडा आणि आयुष्याशी नातं जोडा या विषयावर. सर, आपण डी ॲडिक्शन किंवा व्यसनमुक्ती यावर बोलत होतो, तर तरुण पिढी आणि व्यसनमुक्ती यावर काय सांगता येणं? आपण जशी एक म्हण ऐकली आहे, प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. म्हणजे मुलांना त्याच्यामध्ये जाण्यापूर्वीच थांबवा. काय होतं, आपण शाळेमध्ये फिजिकल हेल्थवर खूप महत्त्व देतो, नंतर आपलं ॲकॅडमिकवर खूप महत्त्व देतो, पण तेवढंच महत्त्व आपण इमोशनल एज्युकेशनवरही द्यायला हवं, राईट. व्यसनाधीनतावर द्यायला हवं. आयुष्यमान भारतमध्ये स्कूल मेंटल हेल्थ प्रोग्राम चालवला जातो, जो खूप ग्रामीण भागापर्यंत आहे. या प्रोग्रामच्या मार्फत मुलांना ट्रेनिंग दिल्या जातात की हे व्यसनं कशी असतात किंवा यांनी काय नुकसान होतात. कारण त्या वयामध्ये फक्त क्युरिओसिटी असते, त्यांना हे समजत नाही की हे केल्याने काय होईल, याचे परिणाम काय. क्युरिओसिटी करून बघायचं. दुसरं काय होतं की शाळेंच्या अवतीभोवती एक स्पेसिफिक एरियापर्यंत ती बंदी घातलेली असते, जी खूप ठिकाणी होत नाही. आता कॉमन प्लेसेसवर सिगरेट विकणं अलाउड नाही, पण आपण बघतो सर्रास भेटते. सो आपण मुलांवर जर फोकस केलं की हे तर अवेलेबल राहणार आहे, पण तुम्ही त्याच्यापासून का दूर राहावं, कसं दूर राहावं. समजा पिअर प्रेशर आहे, मुलं करताय म्हणून मी करतोय, तर या गोष्टीला कसं नाही म्हणावं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये ना आपली सेल्फ वर्थ म्हणजे आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. तो जर स्ट्रॉंग असेल की मला वाटतं हा मी चांगला आहे, तर मग मी पिअर प्रेशरमध्ये जाणार नाही. याच्यावर काम करणे फार गरजेचं आहे. सो स्कूल मेंटल हेल्थ प्रोग्राममध्ये हे सगळे कंपोनंट आहे. टीचर्स ट्रेनिंग, ट्रेनर्सचं ट्रेनिंग, हे सगळं चालतं खूप मोठ्या लेवलवर आणि हे इम्प्लिमेंट होत आहे. पण ते अर्बन एरियामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे आणि प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक प्रिन्सिपलनी हे आपल्या शाळेत करून घ्यायला पाहिजे, सो दॅट पुढची जी पिढी आहे, जी आपल्या भारताचं भविष्य आहे, त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता कमी होईल आणि दे वुड बी अ बेटर पीपल ऑर बेटर डिसिजन मेकर. त्याच्यामुळे शाळांमध्ये हे प्रोग्राम घेणं फार महत्त्वाचं आहे. यूथ कॉलेजमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, सो दॅट
त्यांना त्याच्यामध्ये पडण्यापासूनच आपण वाचवू शकू. बरं. आणि सर जसं एकदा ॲडिक्शन झालं, व्यसनमुक्ती झाली, तर तो व्यक्ती परत व्यसनाकडे वळू शकतो का? ती शक्यता आहे का? आणि काय करता येईल त्याला टाळायसाठी? ॲडिक्शनची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये सोबेरिटी, रिलॅप्स, सोबेरिटी म्हणजे जेव्हा मी ॲडिक्शनपासून दूर आहे. आपण अल्कोहोलमध्ये म्हणतो ही इज अ सोबर पर्सन सिन्स, हा सोबर आहे 8 वर्षापासून किंवा 6 महिन्यापासून सोबर आहे. रिलॅप्स, आता हे रिलॅप्स का होतात? जेव्हा कधी काहीतरी स्ट्रेसफुल होतं, म्हणजे एखादा जॉब लॉस होईल किंवा घरी भांडणं होतील किंवा आईवडिलांच्या तब्येती खराब होतील किंवा फायनान्शियल क्रायसिस येतील, तर यावेळेस ते रिलॅप्स होणे फार गरजेचे होतात, म्हणजे त्याचे चान्सेस खूप जास्त आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीने हे आयुष्य बघितलं असेल की जिथं मी व्यसन नाही केले ते आयुष्य कसं असतं, तर त्या व्यक्तीला नेहमी एक ओढ असते की हा मी सोडलं होतं तेव्हा बरं होतं. आणि रिलॅप्स झाल्यावर आपल्याला फक्त त्याला मदतीची गरज असते, कुटुंबाकडून मदत, वैद्यकीय मदत, हे सगळ्या गोष्टी झाल्या तर रिलॅप्समधून तो बाहेर येऊ शकतो. रिलॅप्स इज अ पार्ट ऑफ डी-ॲडिक्शन प्रोसेस, ते होत असतं, तो आजाराचा एक भाग आहे, पण त्याच्यातून सोबरिटीकडे येणं सुद्धा पॉसिबल आहे. बरं. आणि सर आजची जी जीवनशैली आहे आणि तंबाखू सेवन, तर हे असं बघण्यात येतं की लहान मुलं तर असूच द्या त्याचे ॲडिक्टेड, पण स्त्री आणि पुरुष दोघंही याचं सेवन करतात. तर त्यांच्या वैवाहिक जीवनावर काही याचा परिणाम होतो का, स्त्री किंवा पुरुषां दोघांच्याही? अगदी होतोच. म्हणजे याच्यामध्ये काही म्हणजे वादच नाही आहे की तुमच्या शारीरिक किंवा मानसिक किंवा अजून कुठल्या याच्यावरती परिणाम होतो की नाही. आणि दुर्दैवाने हे तंबाखू हे जे आहे, हा जो शत्रू आहे, हा फक्त शारीरिक नसून पूर्ण फॅमिलीला सगळ्यांना अफेक्ट करतो. म्हणजे जसं सरांनी सांगितलं की हे तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला स्वतःला आतमधून तर मनोबल पाहिजेच, पण तुम्हाला फॅमिलीचं आणि बाकीच्या आजूबाजूंचं, फ्रेंड्सचं, यांचं सगळ्यांचं मनोबल लागतं. तर फिमेल्समध्येही स्मोकिंग हे कॉमन झालं आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही महिलाला तंबाखू किंवा असं स्मोकिंग विचारणं असं एकदम असं मनातून असं वाटायचं की विचारावं की नाही, म्हणजे थोडंसं सामाजिक. आजकालची पिढी, तरुण पिढी, किशोर पिढी यांच्यामध्ये समोरून स्वतःहून येऊन सांगतात की आम्ही हे स्मोकिंग करतो, हे प्रॉब्लेम आहेत. इतके जास्त प्रॉब्लेम आहेत की लोकांनी त्याच्यामध्ये स्मोकिंग आणि निकोटीन सोडून त्याच्या व्यतिरिक्त दुसरेही प्रकार, ज्याला आपण मॅरिजुआना म्हणतो, मॅरिजुआना म्हणजे गांजा, हशीश, आणि त्याचंही स्मोकिंगचं प्रमाण तेही वाढलेलं, म्हणजे तंबाखू नसून त्याच्या अदर असोसिएटेड नार्कोटिक सबस्टन्सेसही वाढले. त्यामुळे जे फॅमिली टेन्शन्स, फॅमिली तणाव हे वाढत चाललेले आहे. आणि वाढल्यामुळे मेनली असं होतं आहे की तुमची जीवनातली जी काम करायची ताकद आहे, जे तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे, तुम्हाला तुमचं वर्क ॲटमॉस्फिअर आहे, ते सगळं खचत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे फॅमिली टेन्शन्स वाढत आहेत. आणि फॅमिली टेन्शन्स वाढल्यामुळे मग आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक सगळे प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. बरं. आणि सर आपण जसा उल्लेख केला धूम्रपानाचा, स्मोकिंगचा, तर ते स्त्री आणि पुरुष दोघंही आजच्या काळात करत असतात. पण याच्या व्यतिरिक्त पण स्मोकिंगबाबत एक टर्म आहे, पॅसिव्ह स्मोकिंग ज्याला आपण म्हणतो. तर पॅसिव्ह स्मोकिंग याच्याबद्दल काय सांगता येईल? पॅसिव्ह स्मोकिंग जे आहे ते इक्वली डेंजरस आहे जितकं फर्स्ट हँड स्मोकिंग आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे जो धूर आकाशात जातो त्याच्यामुळे जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांना होतो. तर युनायटेड स्टेट्समध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये असं आहे की कमीत कमी 8 ते 15% लंग कॅन्सरचं प्रमाण हा सेकंड हँड स्मोकिंगमुळे झालेला आहे. तर सेकंड हँड स्मोकिंग इक्वली डेंजरस आहे. तर आता खूप लोक म्हणतात की आम्ही घरी स्मोक नाही करत, आमच्या घरच्यांना, जे आमचे प्रियजन आहेत त्यांना होत नाही. पण असं नसून सुद्धा ते सेकंड हँड स्मोक त्यांना जातोच. कसं जातो तर कपड्यांवरतीही ते राहतं, तर त्याला थर्ड हँड स्मोक म्हणतात. आणि फोर्थ हँड स्मोक म्हणजे जे घराच्या भिंती आहेत त्यांच्यावरतीही ते खूप दिवसांपर्यंत ते जे केमिकल्स म्हणतो आपण, त्याला नॉक्शियस केमिकल्स म्हणतात, ते टिकून राहतात. आणि त्याच्यामुळे फर्स्ट हँड, सेकंड हँड, थर्ड हँड, फोर्थ हँड हे सगळे स्मोकचे प्रकार आहेत जे इक्वली डेंजरस आहेत. आणि सर समजा पॅसिव्ह स्मोकिंगनी होणारे जे दुष्परिणाम आहेत ते टाळायला हवे असं आहे, तर काय करता येईल की ते टाळता येईल आपल्याला? म्हणजे काय काळजी घ्यायची? सर्वात पहिले म्हणजे कंट्रोल ॲट द सोर्स, म्हणजे जिथून त्याचं उत्पादन होतं आहे, जिथून ते चालू होतं आहे. म्हणजे जर का घरात कोणीतरी स्मोक करत आहे तर त्यांच्यापासून जे आपल्या लोकांना, जे आपले
सगळे नातेवाईक आहेत त्यांना जर का त्रास होतो आहे तर ते सर्वात मोठं म्हणजे एक प्रेरणा देणारं कारण आहे. आणि त्याच्याने एज्युकेशननी हे वाढेल की जर का आपल्यामुळे आपल्या प्रियजनांना जर का कॅन्सर होऊ शकतो हे जर का समोरच्याला समजतं आहे तर त्यांना सोडायची टेंडन्सी म्हणजे डिॲडिक्शन करण्याची टेंडन्सी वाढते. तर त्यामुळे पॅसिव्ह स्मोकिंग जसं डेंजरस आहे त्याच्या एज्युकेशननी त्याच्यावरती कंट्रोल आणणं पण गरजेचं आहे, नेसेसरी आहे. बरं सर, जसं सरांनी पॅसिव्ह स्मोकिंगचे फिजिकल इफेक्ट सांगितले की काय शरीरावर परिणाम होतात, तर मानसिक असे काय परिणाम होतात याच्यामुळे? आता समजा माझ्या बाजूला कोणी स्मोक करते आणि ते स्मोक माझ्या नेझल्स थ्रू आत चाललंय, तर इट विल हॅव सेम इफेक्ट, डोपामिन रिलीज होणार. मग काय होतं, आता खूप लोकांना ते बरं नाही वाटणार, खोकला येणार, पण काही लोकांना जर ते आवडलं, इट फील गुड, त्यांनाही ते डोपामिन रिलीज झालं, दे विल ऑल्सो गेट इन टू स्मोकिंग. खूपदा स्मोकिंगची इनिशिएशन अशीच होतं की मित्र करतात, मग तिथे राहून तो धूर चांगला वाटतो म्हणून मी पण ते करायला लागलो. सेकंड, पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये जसं म्हटलं की नुकसान तर होतच आहे, तुम्हाला ते स्मोक आत गेला रिलीफ वाटतं, पण जेव्हा ते नसतं मग अगेन यू गेट अँक्शियस, म्हणजे तुम्हाला पुन्हा ते रेस्टलेसनेस सुरू होतं, पुन्हा ओव्हर थिंकिंग चालू होतं. सो स्मोकिंग जे आहे तो निकोटीन आहे, इट इज व्हेरी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक सबस्टन्स आहे तो. म्हणजे डायरेक्ट स्मोकिंगमुळे जे परिणाम होतात तेच मानसिक परिणाम आपल्याला पॅसिव्ह स्मोकिंगमुळे पण होऊ शकतो. आपला पार्टनर जर सतत स्मोक करते तेवढा इफेक्ट माझ्यावरही होईल. बरं, पॅसिव्ह स्मोकिंगबद्दल आम्ही आणखी माहिती जाणून घेणार आहोत सर. त्यापूर्वी घेऊया विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, भेटूया विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर समीर लोटे आणि डॉक्टर मोसम फिरके आपल्यासोबत आहेत आणि आपण बोलत आहोत तंबाखू सोडा आणि आयुष्याशी नातं जोडा या विषयावर. सर, पॅसिव्ह स्मोकिंगबद्दल आपण बोलत होतो, तर पॅसिव्ह स्मोकिंग याचे काय दुष्परिणाम होतात मानसिक आणि ते कसे टाळता येतील? आता पॅसिव्ह स्मोकिंगचे सेम इफेक्ट ॲज स्मोकिंग, बिकॉज ते निकोटीन तर आपल्या शरीरात जातच आहे, ते ब्लडमध्ये जातं आहे, ते ब्रेनवर हावी होणारच आहे, ते तुम्हाला फील गुड करणारच आहे, आणि त्याच्यामुळे सेम अँझायटी, डिप्रेशन हे होऊ शकतं. दुसरं, खूपदा काय होतं की आपण कुठून पार्टीमधून आलो आणि लोकांनी स्मोक केला, मी नाही केला, आणि मग मला झोप लागत नाही, कारण की त्यांनी मलाही ट्रिगर झाले, तेही माझ्या डोक्यात उत्तेजक आहे म्हणून मला आता डोकं चालायला लागलं, मग झोप लागत नाही. अँड देन इट इक्वली अफेक्ट युअर वर्क. रात्रभर झोप नाही झाली तर दुसऱ्या दिवसाचं काम आपलं होत नाही, डोकं चालत नाही. आणि खूपदा काय होतं की पॅसिव्ह स्मोकिंगचे ना रिलेशनशिपवर खूप फरक पडतो. म्हणजे आता घरी हजबंड आला आणि मग तो वास येतोय आणि त्याच्यामुळे मुलांवर आणि बायकोवर सो लॉट ऑफ फ्रिक्शन होतं. मग भांडणं की तुम्ही नेहमी स्मोक करतात, तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतात. जिथं शांती हवी, घरी आपण शांतीसाठी जातो, तिथे मग सगळे इरिटॅबिलिटी जनरेट होतं. आणि दुसरं काय होतं, खूपदा यामुळे मुलांना आहे ना असं वाटतं की हे बरोबर आहे, म्हणजे वडील जर स्मोक करतात ते बरोबरच आहे, नॉर्मलाइज होतं, मग मला करायला काय हरकत आहे, मी का नाही करू, मग त्या प्रकारे तेही वाढत जातं. आणि ऑफिसमध्ये खूपदा असे काही प्लेसेस असतात जिथे स्मोक करतात, तिथे तुम्ही जाऊ नका, दुसरीकडे जा. चहा प्यायला जायचं तर अशा ठिकाणी जा जिथे लोक स्मोक करत नाही, किंवा कॅफेटेरिया जिथे स्मोकिंग झोन नाही. मला समीर सरांना विचारावं असं वाटतं की सर, समाजात एक समज आहे की जसं सिगरेट, बीडी हे वाईट आहे, पण त्याचे पर्याय जे ॲडव्हान्स्ड आपण बघतो, ई सिगरेट आलेलं, वेप किंवा हुक्का, तर हे चांगलं आहे असं समजतात. इवन खर्राबाबत पण असंच आहे की तो खर्रा खराब आहे, पण त्यालाच समजा काही वेगळं नाव दिलं गेलं, ब्रँड दिलं गेलं, किंवा एका पर्टिक्युलर पुडी असं म्हणतात तर ते चांगलं समजतात. तर याबद्दल आपण काय सांगाल? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सिम्पल, जेव्हा मला असे लोक म्हणतात तेव्हा मी म्हणतो की कुठली चोरी चांगली, 5 रुपयाची की 5 करोडची, कुठली चोरी चांगली? तर चोरी चोरी असते, तंबाखू तंबाखू आहे. आणि हुक्का किंवा ई सिगरेट किंवा वेपिंग हे इक्वली डेंजरस आहे. म्हणजे लोक असं म्हणतात की आमचा तो हुक्का जो आहे ते फिल्टर होऊन येत आहे, तर तो नुसतं धूरच आहे, काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्यामध्ये इक्वल अमाऊंटमध्ये किंवा त्याहून जास्त अमाऊंटमध्ये टार, कार्सिनोजेनिक, कर्करोग होण्याची संभावना वाढवणारे पदार्थ, द्रव्य त्यात आहेत. आणि त्याच्यामुळे हे ई सिगरेट, वेपिंग किंवा खैनी जे पॅक्ड टोबॅको प्रोडक्ट्स आहेत
ते पण जास्त डेंजरस आहेत. बरं, म्हणजे ते इक्वली तेवढंच इफेक्ट किंवा दुष्परिणाम करतो आहे शरीरावर आणि मनावर अगदी, अगदी. देखील. तर सर, आज या कार्यक्रमात आमच्या दर्शकांना आपण काय सल्ला देणार? एक टेक होम मेसेज काय आहे त्यांच्यासाठी? टेक होम मेसेज असा आहे की आपले फुफ्फुस, आपलं शरीर ही एक आपली संपत्ती आहे आणि सुदृढ शरीर आणि स्वस्थ फुफ्फुस याला जपणं आपलं स्वतःचं काम आहे आणि याला धूरमध्ये किंवा अशा तंबाखूमुळे गमावू नये. बरं, आणि मला वाटतं शारीरिक मेसेज म्हणजे शारीरिक क्षमता किंवा आपण शरीर आरोग्य कसं वाचवायचं यासाठी सरांनी एक मेसेज दिलेला आहे. त्याचप्रमाणे फिरके सरांना विनंती आहे की त्यांनी मानसिकदृष्ट्या डी ॲडिक्शन किंवा आपण व्यसनमुक्ती ज्याला म्हणतो आहे ते कशा प्रकारे करावी किंवा त्यापासून दूर राहावं यासाठी काय मेसेज देणार सर आपण? मला खूप महत्त्वाचं वाटतं आपलं यूथ. मला असं वाटतं की या नो टोबॅको डेच्या अनुषंगाने आपण प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला हा मेसेज पोहोचवणे गरजेचं आहे की कितीही तुम्हाला माध्यमांवर दिसत असलं तरीसुद्धा त्याच्यापासून दूर राहा. आपण आज मुलांमध्ये जर हे व्यसनांपासून त्यांना दूर ठेवू शकलो तर आपलं भविष्य, आपलं भारताचं भविष्य हे खूप चांगलं राहील. अगदी मोलाचा सल्ला आज इथे दर्शकांना मिळालेला आहे. सर, आपण वेळ काढून इथे आलात, आम्हाला योग्य ती माहिती दिली, दर्शकांचं मार्गदर्शन केलं, यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपला आभार मानते सर. धन्यवाद.